धुवाधार पावसाच्या तडाख्यात सापडली वृद्ध महिला, सर्पमित्राचा मदतीचा हात, माणुसकीचा धर्म पाळला। नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे पावसाचा हाहाकार। मुसळधार पावसामुळे एका गरीब वृद्ध महिलेच्या घरात साचले गुडघ्याच्या वर पाणी। घराशेजारीला जागृत व्यक्तीने काढले घराच्या बाहेर। नवापूर तालुक्यात सध्या 3 दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवलाय। दिवस आणि रात्र मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले। गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी विसरवाडी परिसरात मुसळधार पाऊस पडला। येथील बजरंग चौक परिसरात हुर्जाबाई बापजी गावित 75 ही महिला मागील 60 वर्षापासून लाकडी कौलारू कुडाच्या घरात राहतात। वर्षानुवर्ष जमिनीची पातळी सतत भराव होत असल्याने वाढत गेली। मात्र या महिलेचे घर जसेच्या तसे राहिल्याने या महिलेच्या घरात पावसाचे पाणी शिरले। मुसळधार पावसामुळे रात्री 10 वाजता गल्लीतून येणारे सर्व पाणी या महिलेच्या घरात शिरले। सुमारे गुडघ्यापेक्षा वर पाणी घरात शिरल्याने संपूर्ण घरात पाणीच पाणी साचले। या गरीब वृद्ध महिलेच्या घरात पाणी शिरल्याने तिचे कपडे, घरातील अन्नधान्य व इतर साहित्य सर्व पाण्याखाली बुडाले। तसेच घरातील भांडी पाण्यावर तरंगताना दिसत होती। मुसळधार पाऊस व वारा यामुळे रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। संपूर्ण घरात अंधार पसरला होता। अशा अवस्थेत ही महिला घरातील खाटेवर एकटीच बसून होती। तिच्या नातेवाईकांनी पाठवलेला जेवणाचा डबा देखील असाच पडून होता। अशा अवस्थेत असताना त्यांच्या घराशेजार राहत असलेले सर्पमित्र मनोज गावित यांना ही घटना माहीत पडल्यावर त्यांनी तात्काळ अंधारातच घरात प्रवेश करीत त्या महिलेला स्वतः उचलून बाहेर काढले व त्यांच्या घरात आश्रय दिला। एकंदरीतच या पावसामुळे या महिलेचे अतोनात हाल झाले। मी मनोज गावित विसरवाडी बबलू म्हणून आहे। जसा पाऊस चालू झाला तसा हनुमान मंदिर परिसरामध्ये हे आमची आजी आहे हुर्जाबाई बापजी गावित म्हणून। त्यांचं घर 60-70 वर्षापूर्वीचं आहे इथं, पण ते थोडं पातळी खाली गेली म्हणजे घर जुनच आहे, पण जमीन थोडं वरती येते। कोणा पाया तो गाव में गो में पाय गोरायचे आहे हा का। आणि आम्ही गो में बाटा धान्य वेरी नुकसान जो वेरी ना फडके बिडके आखा बीजी गए ने आखा फडके बीजी गई है ना आखो गोरे पालंगा खौले है ने ते आखा बीजी गई आखा बीजी गई खाइनु खाना काम में डबल येते हैं नाही आखो बीजी गई हां आखो बीजी गई हां। याने जाधव, नजरबाद न्यूज, विसरवाडी।